नमस्कार मंडळी, मी अर्जे रुपाली. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत भारतीय चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील ताकदवान अभिनेत्री स्मिता पाटील. चला तर मग मराठी सिनेसृष्टीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या सौंदर्याबरोबरच अभिनयाची खोली काय असते हे दाखवून देणारी एक अजरामर अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आजच्या या खास क्षणांमध्ये जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांची ओळख आणि त्यांनी सिनेसृष्टीला दिलेला अमूल्य असा वारसा. म्हणजे बॉलिवूडच्या 100 वर्षाच्या इतिहासात अनेक अभिनेत्रींनी नावं कमावलं. सिने क्षेत्रात घरातील पार्श्वभूमी असेल तर करिअर करणं सोपं जातं असं म्हटलं जातं. मात्र कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून नाव कमावणाऱ्या अभिनेत्री बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. काही मोजक्या अभिनेत्रींनी अशी छाप टाकली की त्यांना पिढ्यानपिढ्या विसरता येणार नाही. तर म्हणजे आज आपण मुंबईतील राजकारणी शिवाजीराव पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या कन्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील यांनी सिने क्षेत्रात येऊन सौंदर्याची व्याख्याच बदलली. स्मिता पाटील यांनी केवळ 11 वर्षाच्या करिअरमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांनाच थक्क केलं. त्या पॅरलल सिनेमाचा चेहरा बनल्या होत्या. मंथन, मंडी, बाजार, अर्थ, सत्य, निशांत आणि भूमिका अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मंडईनंतरच्या काळात त्यांनी बॉलिवूडसह मराठीत सुद्धा सर्वोत्तम अभिनेत्रीमध्ये त्या गणल्या गेल्या. मंथन, भूमिका, आक्रोश, अर्थ, अर्ध्य सत्य, बाजार या सिनेमातील भूमिकांमुळे त्या अगदी घराघरात पोहोचल्या. म्हणजे स्मिता पाटील यांनी अनेक स्त्री केंद्रित चित्रपटामध्ये काम करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्या समांतर सिनेमाच्या सुपरस्टार होत्या. त्यांनी व्यावसायिक चित्रपटाच्या अनेक ऑफर फेटाळून लावल्या. मात्र म्हणजे 80च्या दशकात त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटात सुद्धा काम केलं होतं. खरंच मंडळी, स्मिता पाटील यांचा अभिनय म्हणजे भावनांचा आरसा होता. आजही त्यांच्या भूमिका आपल्याला विचार करायला लावतात. म्हणजे स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय नाट्यप्रयोगात त्या भाग घेत असत आणि पुढे जाऊन त्या थिएटर कलाकार झाल्या. म्हणजे मुंबई विद्यापीठातून साहित्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीडी नॅशनलमध्ये न्यूज रीडर म्हणून काम केलं होतं. म्हणजे असं म्हटलं जातं की स्मिता पाटील यांना साडी घालणं अजिबात आवडत नव्हतं. पण त्या काळात ना डीडी नॅशनलमध्ये न्यूज वाचकांना साडी घालणं हे बंधनकारक होतं. त्यामुळे त्या जीन्सवर साडी घालत असत. डीडी नॅशनलवर न्यूज वाचिका म्हणून काम करत होत्या ना, तेव्हाच प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनीच म्हणजे स्मिता पाटील यांना चरणदास चोर या बाल चित्रपटातून लॉन्च केलं. त्यानंतर मंथन या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्या घराघरात पोहोचल्या. म्हणजे त्याच वेळी त्यांना त्रिव माध्यम हा चित्रपटही मिळाला. श्याम बेनेगल स्मिताच्या सावळ्या रंगावर आणि आकर्षक व्यक्तिमत्वावर इतके भारावले होते की त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी स्मिता पाटील यांची खूप प्रशंसा केली होती. तर म्हणजे स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांची आई विद्याताई पाटील यांनी जन्माच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्यांना स्मिता हे नाव ठेवलं होतं. आणि मंडळी, हे हास्यच नंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात आकर्षक पैलू बनला. आणि स्मिता पाटील या त्यांच्या गंभीर अभिनयासाठी ओळखल्या जातात. म्हणजे अभिनय जगात नाव कमवण्यापूर्वी स्मिता पाटील पत्रकार होत्या. न्यूज अँकर म्हणून त्या काम करत होत्या. खरं तर ना, रस्त्यावर सापडलेल्या त्यांच्या एका फोटोने त्यांचं नशीब बदललं. एका टेलिव्हिजन दिग्दर्शकाला त्यांचा फोटो आवडला, त्यामुळे त्या टीव्हीवर काम करू लागल्या आणि नंतर मोठ्या पडद्यावर आणि नंतर मग काय, लाखो लोकांना मोहित केलं. म्हणजे स्मिता पाटील यांच्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्या एक प्रसिद्ध नाट्य कलाकार देखील होत्या. 1975 मध्ये श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं. म्हणजे 1985 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला 110 वर्ष झाले. एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये या क्षेत्राने अनेक दिग्गज लहान मोठे कलाकार पाहिले. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा उचललेल्या या क्षेत्राचं जगभर कोट्यवधी चाहते आहेत. आणि म्हणजे याच मनोरंजन विश्वाने आपल्याला असा एक तारा दिला ज्याची चमक आणि ख्याती आजही कायम आहे. आणि ती ख्याती म्हणजे स्मिता पाटील. म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता असलेली ही अभिनेत्री बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतली स्मिता पाटील या एक अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी तरुण वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांनी केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या निखळ सौंदर्याने सुद्धा लोकांची मने जिंकली. म्हणजे अवघ्या 10 वर्षाच्या सिने करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी तब्बल 80 चित्रपट दिले. त्या एका मागोमाग एक असे सुपरहिट सिनेमा करत होत्या. पदार्पणाच्या 4 वर्षांनंतर 1977 मध्ये भूमिका चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर म्हणजे 1980 मध्ये चक्रसाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली. तर म्हणजे चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी 1985 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता. तर म्हणजे अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निकळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. मनोरंजन विश्वातील एक सोनेरी पर्व. आपल्या निखळ सौंदर्याने व दर्जेदार अभिनयाने हिंदी व मराठी चित्रपटात एक काळ गाजवलेल्या स्मिता पाटील म्हणजे रंगाने काळ्या व सावळ्या असणाऱ्या व्यक्तीकडे आपल्या देशात वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं. आणि बॉलिवूडमध्ये तर रंग ही तर गोष्ट खूप महत्त्वाची समजली जाते. गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला आपण अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणूनच स्वीकारतो. पण म्हणजे रंगाने सावळ्या असणाऱ्या स्मिता पाटीलने या सर्व गोष्टींना छेद लावला आणि हे सर्व समज मोडून सुद्धा काढले. आपल्या अभिनयाच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत राज्य केलं. स्मिता पाटील यांनी फिल्मी करिअरमध्ये अनेक समांतर चित्रपट केले. तसेच म्हणजे अनेक चित्रपटामध्ये त्यांनी कणखर स्त्रीची भूमिका साकारली होती. यामागे त्यांच्या आईचा प्रभाव असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे स्मिता पाटील यांच्या विद्याताई पाटील या समाज सुधारक होत्या आणि या गोष्टीचा त्यांच्या आयुष्यावर इतका परिणाम झाला की उंबरठा या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिता पाटीलच्या आईचीच असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे स्मिता पाटील यांनी सुनील दत्त यांच्या निर्मित केलेल्या कॅन्सरवर आधारित दर्द का रिश्ता या चित्रपटात केवळ ₹1 मानधन घेऊन काम केलं होतं. तसेच अनेक चित्रपटामध्ये समांतर भूमिका सुद्धा केल्या. म्हणजे भूमिका चित्रपटासाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि या चित्रपटातील स्मिताच्या भूमिकेचं प्रचंड असं कौतुक करण्यात आलं होतं. म्हणजे या चित्रपटानंतर स्मिता पाटील एक जबरदस्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. तर म्हणजे काही लोक आपल्या व्यक्तिमत्वाची अशी छाप सोडून जातात की त्यांना विसरावं म्हटलं तरी विसरणं काही शक्य नसतं आणि स्मिता पाटील हे नाव त्यापैकीच एक. अभिनयाची सम्राज्ञी, कोट्यावधी मनावर अधिराज्य करणारी स्मिता पाटील. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारिस, अर्थ, मिर्च मसाला, आज, राजकारण या चित्रपटातील भूमिकांनी त्यांनी रसिकाच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच म्हणजे सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा यासारख्या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची उंची दाखवली. म्हणजे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गाते हे गीत आज जरी ऐकलं ना तर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर स्मिता पाटीलच येतात. तर म्हणजे स्मिता पाटील यांचं निधन होऊन तब्बल 36 वर्ष झालेत तरी त्या रसिकांच्या मनावर आजही राज्य करतात आणि स्मिता पाटील यांच्याविषयी आज ही मैफिल सुनी सुनीचं आहे असंच वाटतंय. म्हणजे मराठी तसंच हिंदी सिनेमा विश्वामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं. आता भलेही आज ते आपल्या नाहीत परंतु त्यांनी केलेल्या सिनेमाच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. चला तर म्हणजे याच्या रूपाले आणि बरंच काही या शोमधून आपण स्मिता पाटील यांच्या आयुष्याचा आणि कलाकृतीचा छोटासा असा प्रवास अनुभवला. पण मी अर्जय रूपाले आता इथेच थांबते. तोपर्यंत मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.